हाय नमस्कार, गुड मॉर्निंग. तर झाला बघा चिखल झाला, आंघोळ केली, कपडे धुतली. आज आहे रविवार, आज असती सुट्टी. रविवारची सुट्टी म्हणजे गारा थापू ना. आज फक्त चिखल घ्यायचा नाही आणि सोमवारी जे थापायचं असतं. म्हणजे कसं असतं चिखलाचं माहिती आहे का, मी तुम्हाला सांगू का. आता चिखल थापला सकाळी. जे सकाळी चिखल थापलेला आहे का नाही, ते काल 5-6 वाजता टाकलेला असतो या. म्हणजे शनिवारी संध्याकाळना टाकलेला असतो या. मग संध्याकाळचा चिखल रात्रीचा थापायचा. तर आज उठलो होतो 2 वाजता. बिबट्याचा भ्या वाटतंय. भरपूर मला फोन केलं बरं का, ताई काळजी घेत जा बरं का, बिबटे सुटले तर. आमच्या इकडं नाही बोबाटा, पण रात्रीचं भ्या वाटतं की. कना कपडे भरली धुतली का दम लागला. आधी दम हे करते, कारण कना धुतली. लय भुका लागले त्या. आता रात्रीचा भात आहे शिल्लक, थोडा कांदा टाकून परते, ती चटणी टाकते आणि खाते. आज असतात पगारी. पाक लय उशिरा असते त्या पगारी, 5-6 वाजता असते त्या. म्हणजे 5-5:30ला असते त्या. 5-5:30ला असते त्या. मग मी काय बाजार आणत नाही तर मग उशिरा पगारी असते त्या. मग मी काय करते, उद्या सोमवार आहे, जेऊरचा बाजार असतो या. आणि मग तिथंच जायचं. उद्या जायचं सकाळनं 9-10 वाजता आंघोळ हे करून. फळ हे लावायचं असतात की, उद्या चिखल पडायचा सोमवारी संध्याकाळनं. आणि मग त्यावर फळ हे लावायचं, वाहतूक करायची थोडीफार. वाहतूक काय मी करत नाही म्हणा, वर कामाला लागते आणि वाहतूक 2 जण लागतात ना. जे आपण थापतो का नाही ते आपला पाहुणाच आहे. म्हणजे भटीवाला मालक नाही, कारण झेलणार जे असतंय का नाही, इटा लावणार मी थापायला आणि इटा झेलायला, ते आपलं पाहुणंच आहे. तर त्यामुळं निम्याने आहे आपलं. जे काय होईल ते निमं. आणि खर्ची 1000 रुपये घेतली की 500 रुपये त्यांनी घ्यायचं, 500 रुपये मी घ्यायचं. आणि वरचं काय मग असं करून 1001 रुपये होते. तर मग ती घ्यायचं. उद्या जायचं, उद्या तिथं बाजार करायचा जेऊरमध्ये. बाजार करून घरी पण द्यायचा आणि मला थोडं आणायचं. मला कितीक लागतंय जेवायला, माझ्या लेकरं आहे की तिथं, मग आईबापा आहे ती. आणि त्यांच्यासाठी तर आज इतक्याला मी काम करायला आली आहे का, तर माझी आईबापन लेकरं सुखी राहावं म्हणून. तसे मी खुश आहे माझ्या आनंदात, दुखी नाही. दुखी असली तरी मी असतीच. पण आमच्या गावात आज एक मैत झाली. चांगली वयस्कार बी नव्हती बाई, पण अटॅक आला. लय जाड होती ना, लय म्हणजे लय प्रमाणाच्या बाहेर जाड होती ती. अटॅक आला. कधी रात्री 8 वाजता वारली वाटतं. मी सकाळी फोन माझा असतात ना बानूबाईसाठी फोन, सकाळ संध्याकाळ दुपार जसं मला वेळ भेटेल तसं मी फोन करते. आणि जरी वेळ नाही भेटला तरी मी 2 मिनटं का होईना विचारते, बानू बरी आहे का, बानू रडते का, बानू जेवण केलं का, असं मी विचारत असते या. तसं सोमवारी गेलं की बानूबाई आपली घेऊन चल म्हणते मला. पण काय करू, इकडं गारटा आहे आणि कुणा मी तिकडं थापायला लागायची. आणि बघताय की तुम्ही तर 3-3 वर्षाच्या पुरींवर बलात्कार होत्यात, आहे की नाही. म्हणून डोळ्यासमोर लेकरं घेऊन तर 24 तास मी काम नाही करू शकत. आणि का घरी तर बाहेरनं कडी लावली तर कुणाच्या मनातलं काय सांगता येत आहे संध्याकाळनं, आहे की नाही, बरोबर आहे का नाही. म्हणून त्यामुळे मी बानूला तिथं ठेवलं या. नाही तर मला काय बानू आणायला काय, तुम्हाला तर माहिती आहे करमाळ्याला होती तेव्हा बानूला मी घेऊन काम करत होती. दीक्षा सांभाळत होती, दीक्षाची शाळेची बुडणूक झाली. अशा गोष्टी असते त्या हो. म्हणजे सांगण्यासारखं भरपूर काय आहे आणि मला कंटेनाची गरजच लागत नाही. आता भरपूर मला इटभट्टीचं पण दाखवायला आहे की, पण कसं आता ते मालक म्हणले आणि आपण त्या गोष्टी करायच्या योग्य दिसतंय का सांगा बरं तुम्ही, नाही का नाही योग्य दिसत. मग जसं आपल्याला म्हणतात ना, पटल ते खाऊन पटल ते लिहावा, अशा पद्धती असते त्या. तर म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की आज आमच्या गावात मैत झाली. मग सकाळ फोन केला, बानू उठली का, बानूनी जेवण केलं का, बानूने आज आंघोळ झाली का.
मग दीक्षा सांगत असती, नाही मम्मी उठली, हा हा बघती मोठं मोठं डोळा करून, असं तसं बोलती. तर मला बिबट्याचं लय भ्या वाटतं बाया, काय करावं. मला काय झालं तर माझी घरची कोण जिवंत राहायची नाही ती, कारण माझ्यावर सगळी जबाबदारी आहे, माझ्या आईबापाची, माझ्या 2 लेकरांची. मीच करते धरते आहे. त्यामुळं मला काय होऊ नये, म्हणजे माझ्या लेकरांना बी होऊ नये, माझ्या आईबापाला पण काय होऊ नये, म्हणजे कुणालाच होऊ नये. म्हणजे मी काय म्हणते, मरणच नसावा, मरणच नसावा. आणि चांगली चांगली लोकच मरते ती बघा. आता बिचारी किती चांगली होती, लय भारी बोलायची येता जाता. वाईट वाटलं मला, काय करायचं. वरचा बुलावा आला की जावं लागतंय, वरचं तिकीट आलं की हमकाच जावंच लागतंय बसून. बाया काय बारकी का खिरकी होती, 4-5 गड्यांना उचलली नसती, इतकी वाईट जाड होती. पण तब्येत बिले नसावा. आता माझी हाय का उतरत आली मी निमी अर्धी, म्हणून तर असले कामं करते. आणि 4 पैसे मला मी ठेवत असते पाळून, का माहिती आहे का, माझ्या म्हणजे काय झालं अचानक कुणाला, किंवा दवाखान्याची पायरी चढायची झाली तर माझ्याकडे पैसे असावा म्हणून. आणि काही लय पैसे बी नसते तेव्हा का 2-3 हजार रुपये गाळून महाग ठेवत असते. ती पण आता तर 1 रुपया बघायला नाही. कष्ट करते तेवढंच घरचं पण भागतंय आणि माझं पण भागतंय. काय करायचं. मग आपल्या भावा बहिणीने मदत केलेली आहे. ते बानूला दवाखान्यालाच गेलं, भरपूर पैसा गेला बानूला दवाखान्याला. तरी पण बानूला काय बरंच वाटत नाही अजून. म्हणजे पहिलं लय दुखत होतं, आता थोडं दुखतंय, राहील थोडं 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 राहील. पण राहावं, आज आहे रविवार, आज आहे मला उपास. गेल्या रविवारी पण धरला होता ना, आता पण धरला, कायमचा उपास धरते. पण माझ्या लेकराला घोड्यावनी कर बाबा बहिरीन, आता हीच तुझ्याकडं मागणं आहे. असल्या कामात का नाही उपास जमत नाही ते भावा बहिणीनं, पण मी लेकरासाठी धरला. का मला लय काळजी लागते मनामध्ये, काय पण येतं माझ्या बानूचं दुखतं, तिला सांगता येत नाही, बोलता येत नाही, त्यामुळं वाईट वाटतं. काय करायचं आता. तर चला, हेड्या वावलं असलं तर पटापटापटा लाईक करा की, काय होतंय, गरीबालाकडं लाईक करायचं. बानूसाठी आपल्या एक लाईक करा की, तेवढाच आशीर्वाद तुम्हाला लागन भावा बहिणींनो. तर चला, हेड्या वावलं असलं तर नक्कीच लाईक करा आणि पटापटा शेअर करा. आपल्या बानू महाराष्ट्रात गेली पाहिजे. तर चला, बाय.